येस, थँक्यू सो मच विकेचे शेवाळे सर. आणि त्या महत्त्वाच्या त्या क्वालिफायच्या राऊंडकडे आपण वळणार आहोत. 6वा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला भेटतो आणि आता या 6व्या दिवसामध्ये दोन संघ येऊन ठेपलेत. आज खूप चांगला संघर्ष पाहायला भेटला. प्रत्येक मॅचमध्ये समर्थ 11 काठीचापाटा टीमचं समर्थन नेहमीच चांगलं राहिलंय. जिथे अशा दिवसामध्ये चर्चेमध्ये राहिलेला खेळाडू योगेश हरडवरती नजरा याही मॅचमध्ये आहेत. रवी हरड त्याच्या सोबतीला आणि दुसऱ्या बाजूला अनिल बेहले हा गोलंदाज पाहायला भेटतोय. सिद्धिविनायक नाऊसपाटा टीमकडनं 3 ओव्हरचाच मॅच आहे. चला तर क्वालिफायच्या राऊंडला सुरुवात केली जाईल आणि आता गोलंदाजी मार्कवरती अनिल बेहले पहिला चेंडू घेऊन भन्नाट वेगामध्ये अगदी आपण पाहत आहोत. पिचिंग थोडंसं आउटसाइड दे स्टंप राहिलेले आहे, बाहेर राहिला हा बॉल आणि त्याचमुळे पंचांनी नॉट आउटचा इशारा कळवला. लेग बिफोर विकेटसाठी ती लाऊड अपील. 3-3 ओव्हरचा मॅच महत्त्वाचा असेल. क्वालिफायचा राऊंड आहे जिथे 2 राऊंड जिंकल्यानंतर बाय मिळाली ती सिद्धिविनायक नाऊसपाटा संघाला. परंतु दुसऱ्या बाजूला पहिला राऊंड जिंकल्यानंतर अगदी आपण पाहिलं असेल तिथेही काठीचापाटा संघाला आपण पाहिलं. हा ते सगळेच मॅच जिंकत आलेले आहेत आणि त्याचमुळे तो संघर्ष नेहमीच पाहायला भेटलाय. प्रत्येक मॅचमध्ये समर्थन देत आहेत समर्थ 11 काठीचापाटा टीम. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. याही वेळेस ती लाऊड अपील होती आणि आता सध्या तरी चर्चा होत चालली आहे. हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. व्हाईट बॉलचा तो इशारा कळवला गेला आणि तिथे आपण पाहत आहोत आता एक्साची धाव मिळेल. ऐवजीसाठी प्रेक्षक हो लेफ्टी बॅटर समोर आहे जिथे तुर्तच आपण पाहिलं तर हाफ सेंचुरी नोंदवलेला खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याचमुळे त्या अपेक्षा आहेत याही मॅचमध्ये तिकडे बॉल येऊ शकतोय ऑन साईडला. त्याचमुळे प्रेक्षक हो सुस्तीमध्ये राहू नका. या बॉलवरती जर बोल्ड केला तर 200 रुपये आणि तिथे तोच प्रयत्न राहिला होता. अगदी आपण पाहत आहोत यावेळेस ते पारितोषिक लागू केलं होतं. बंडीजी दाभाडे साहेब यांच्याकडनं ते तितकासा वेळ मिळाला नव्हता की नाव तो घेतला जाईल, कारण बॉल जेव्हा डिलिव्हर्ड होतं तेव्हा थांबणं गरजेचं आहे आम्हालाही. त्याचमुळे ते नाव लेट घेतलंय. परंतु 200 रुपये मिळाले असते. बोल्ड झालं असतं तर 100% ते पारितोषिक तुम्हाला मिळालं असतं. आलेला डॉट बॉल क्रॉस बॅटेट मारलाय. यावेळेस देखील आता हवेमध्ये बॉल फिल्डर धावतोय, बीट करून निघालाय, मिड विकेटला ठोकलाय. यावेळेस मात्र या इनिंगचा पहिला चौकार. रोख रक्कम 300 रुपयाचे कॅश प्राइज अय्वा जेलसाठी आहे आणि त्याचमुळे ते प्रेक्षक राजे गर्दी करून राहिलेत. पाहुयात नशीब कोणाचे अजमावले जातील. पकडला गेला तर आजची संध्याकाळची सोय होऊ शकते. कमीत कमी तर तुमचं डिनर होऊ शकते त्याच्यामध्ये. दोघे ते तिघे जण तुम्ही सहजरित्या ते डिनर करू शकताय. त्यामुळे प्रेक्षकावर चान्स सोडू नका. हा बॉल यावेळेस आपण पाहत आहोत लाऊड अपील होते. तिथेही डाद फेटाळली जात आहे. आहे 5 धावा धावफलकावरती आणि अगदी आपण पाहायला गेलं तर 5ही बॉल हाताळले गेले तरी ती कामगिरी सध्या तरी खूप चांगली राहिली आहे गोलंदाजाची. अजून एक हो काय गोलंदाजी राहिली आहे. योगेश हरडला शांत ठेवण्यामध्ये यश मिळालं पहिल्या ओव्हरला, कारण त्याच्याही विरोधामध्ये ते डॉट बॉल आलेत. 5 डॉट बॉल आलेत, एक चौकार आला आहे, एक व्हाईट बॉल आला आहे आणि अशा पद्धतीने ती ओव्हर क्रमांक पहिली समाप्त झाली. पहिल्या ओव्हरला धावा आलात फक्त 5.
अगदी पाहायला गेलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये त्या 5 धावा आल्या तरी ती गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. संदीपजी वेहले साहेब याही मॅच मध्ये ते जॉईन झालेले आहेत आणि त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूयात. पुन्हा त्या शुभेच्छा आल्यात सिद्धिविनायक नावसापाडा टीमचा, खूप सारे शुभेच्छा आल्या, त्यांचाही वेलकम. क्वालिफायचा राऊंड आपण पाहत आहोत जिथे योगेश शरडने एक चौकार मारला परंतु काही डॉट बॉल देखील 5 डॉट बॉल फेकले त्याच्या विरोधामध्ये. त्यामुळे ती चुरस, ती फाईट आहे, ती मॅच आहे, ती भरूनच राहील असं दिसतंय. परंतु फायटिंग टार्गेट केलं जाईल का पाहूयात. चांगला स्क्वेअर कट, फटका चांगला, एक्सा कव्हरला फिल्डर धावतोय, खूप चांगली फिल्डिंग, बॉल फेकी केलं जाईल, एकच सिंगल. हा लेफ्टी बॅटर हा प्लस पॉइंट आहे दोन्ही टीमकडे. जिथे पहिल्या इनिंगला आपण पाहत आहोत लेफ्टी बॅटर योगेश शरड आहे आणि दुसऱ्या इनिंग मध्ये सुभाष वेहलेला देखील आपण पाहणार आहोत. बॉल यावेळेस आपण पाहतो थोडासा कोण बनवून झाला, लेफ्टी बॅटर समोर आहे आणि त्याचमुळे तो प्रयत्न बाहेर काढण्याचा होता इथे विशाल वेहलेचा आणि तिथे आपण पाहत आहोत आलेला हा व्हाईट बॉल. एक्स्ट्राची मदत, धावा झाला तर डाव फलकावरती टोटल 7. 1.1 चा खेळ समाप्त झाला आतापर्यंत. ती गोलंदाजी आतापर्यंत खूप चांगली राहिली आहे. पुन्हा तोच प्रयत्न, पुन्हा तोच रिझल्ट आणि इथे देखील व्हाईट बॉल. क्रॉस बॅटेडनं मारला आणि यावेळेस बॉल निघाला गॅप मधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाचा 4, अजून एक येतो चौका. फुल लेंथ होता आणि आता हा बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय, तिथे बॉल अडवला जाईल विशालकडनं. तोपर्यंत आलेला अजून एक महत्वाचा डॉट बॉल. षटक क्रमांक 2 चालू आहे. 12 धावा धावफलकामध्ये झाला. 1.3 चा खेळ समाप्त झालाय. लेफ्टी बॅटरकडनं अपेक्षा आहेत कारण तसं ते वातावरण राहिलंय. हा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला गेलं तर पाहूयात, निर्णयपासा अजून देखील पेंडिंग वरती ठेवलाय. बॉल शेक करतायत. हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवलेला आहे आणि त्याचमुळे ते एक्स्ट्राची मदत मिळेल. तेरावरती धाव फलक पाहायला भेटतोय. फुल लेंथ आणि याही वेळेस ती लेंथ मिस करून झाला. हा बॉल अजून एक डॉट बॉल येतोय. खूप चांगलं षटक राहिलंय मैदानाच्या आतमध्ये. क्रॉस बॅटेडनं मारला आणि इथे आपण पाहत आहोत यावेळेस पाहायला गेलं तर 2 कॉल दिसतोय आणि त्या 2 धावा सहजरित्या इथे कॅरी केल्या जातील. एक धाव शॉट घोषित केली जाते.
एक धाव शॉट घोषित केली जाते, त्यामुळे तिथे सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने 14 झाल्यात. अंतिम बॉल अगदी आपल्याला पाहायला भेटतोय. हाही वेगामध्ये बॉल होता, परंतु पंच याही वेळेस व्हाईट बॉल कळवत आहेत. एक्स्ट्राची अजून मदत मिळेल. धावफलक पुढे ससावेल. धावा झाला धावफलकावरती आता टोटल 15. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि 3 जो ओव्हरचा खेळ आहे त्या 3 ओव्हरच्या खेळामध्ये धावा आता चांगला यायला सुरुवात झाली आहे. एक्स्ट्रा बाजू वाचावा लागेल. कदाचित लेफ्टी बॅटर समोर आहे आणि त्याच्यामुळे ती बचावात्मक गोलंदाजी करण्याचा मनसुबा दिसतोय विशाल वेहलेचा. क्रॉस बॅटेडने खेचून मारला, गॅप मध्ये आहे, बॉल निघाला बाउंड्री लाईन कडे. फिल्डिंग चांगली होते मनोज कडनं. 2 चा कॉल आहे आणि त्या 2 धावा सहज घेऊन जातील. व्हेरी गुड रनिंग मध्ये 2 विकेट. 2 ओव्हरचा खेळ झाला, विकेट गेलेली नाही. धावा झाला धाव फलकावरती टोटल 17. चला अंतिम ओव्हर आहे ती ओव्हर मध्ये आता गोलंदाजी पाहूयात. या इनिंग मध्ये आपण पाहत आहोत प्लॅनिंग थोडंसं चेंज राहिलंय, जिथे डेट ओव्हरला भरपूर एक मॅच मध्ये आपण विशाल वेहलेला पाहिलं, परंतु या मॅच मध्ये ती दुसऱ्याच ओव्हर मध्ये गोलंदाजी त्याची राहिली आणि आता अंतिम ओव्हर मध्ये तो गोलंदाज आता सज्ज केला जातोय. रोहित वेहले आपल्याला पाहायला भेटेल. अंतिम ओव्हर मध्ये रोहित वरती आता जबाबदारी येईल आणि आता पाहूयात. आतापर्यंत विकेट गेलेली नाहीत, ती बाजू भक्कम करून ठेवली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. तर आज खूप चांगला खेळ दाखवलाय. आणि आता ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत आहेत. महत्वाची ती कामगिरी सध्या तरी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली जाते. आणि आता रवी होतात बाद. आता या मॅच मध्ये ती ही रणनीती वेगळी आहे. समोरच्या टीमनं वेगळी आखली आहे रणनीती, मग याही टीमनं आता वेगळी रणनीती आखली आहे, कारण कमी बॉल राहिलेत. मग हा डिटर फलंदाज संदीप हरडला मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेला आहे. पाहुयात फायदा किती घेतला जाईल. आतापर्यंत धाव फलक 17-17ला हा पहिला खतरा पाहायला भेटलाय. पहिली विकेट मिळाली आणि आता नवीन खेळाडू आलाय. पाहुयात. समोर होता लाफ करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटला खेळलाय, फायदा झालाय. बॅटिंग करतोय संदीप आणि बॉलला पाठवतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आलाय हा महत्वाचा 4 चौकार. आज 4 धावसंख्येच्या मदतीने 21. त्याचमुळे तर हे प्लॅनिंग राहिलंय की लवकर प्रमोट केलंय हा डिटर फलंदाजाला. अजूनही समोरच अगदी आपण पाहतात फुलरेंचा बॉल होता. याही वेळेस बॉल तिकडेच चाललाय, तिथे फिल्डिंग आणि तोपर्यंत आता स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झालाय. एकच सिंगल मिळेल योगेश शरडला, ती स्ट्राईक मिळेल आणि त्या धावा झाल्यात 22 धावा धावफलकावरती. 3 बॉल बाकी राहिले. 30 प्लस जाणं गरजेचं असेल, कारण सिद्धिविनायक नाऊरचा पाडा ही टीमकडे खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे. टचमध्ये आहेत खेळाडू, आवर्जून तो उल्लेख करावा लागेल. मास्तरने चांगली बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये. विशाल वेहले चांगला खेळलाय, सुभाष वेहले चांगले खेळलेत, त्याच्यानंतर मनोज वेहलेची देखील बॅटिंग आपण चांगली पाहिली. त्याचमुळे ती चुरस सेकंड इनिंगलाही देखील तशीच राहील. त्यामुळे आता तो प्रयत्न यावेळेस समर्थ 11 काठीचा पाडा टीमला तोच करायचा आहे की 30 प्लस, इथून 30 प्लस जाणं गरजेचं असणार आहे. फुल टॉस करून बसलेत, क्रॉस बॅटेडनं मारलाय, उंच गेला, फक्त डिस्टन्स कमी दिसतंय. तिथे सगळ्यात मोठी घोडचूक विशाल वेहलेकडनं. इथे हा झेल सुटलाय आणि परिणाम स्वरूपी त्या 2 मिळाल्यात. आता यस कॉल कोणाचा असेल, पंचांचा आहे का? ओके, चला तर आपण हा बॉल चेक करूयात.
थर्ड पंच आम्हाला जॉईन होतील आणि त्यामुळेच हा बॉल चेक केला जाईल. वेस्टेजची हाईट आहे की नाही, बीमर बॉल आहे की नाही त्याच्यासाठी आपण पाहत आहोत. पंचांचा हा कॉल आहे, त्याचमुळे तिथे आता हा बॉल चेक केला जाईल. यस, इट इज नो बॉल. कमरेच्या वरती बॉल राहिला असं थर्ड पंच आमच्यापर्यंत सोपवत आहेत, कळवत आहेत आणि त्यामुळे तो नो बॉल आता थर्ड पंचांनी आमच्यापर्यंत कळवलेला आहे आणि आता खूप मोठा फायदा तिथे झालाय. आता कदाचित त्या धावसंख्येमध्ये ती वाढ होऊ शकते आणि आता धावा झालेला आहे धाव फलकामध्ये 25 आणि बॉल बाकी राहिले ते 3. म्हणजे इथून आता त्या धावा येऊ शकतात असं वाटायला लागलं आहे, कारण पुढचा बॉल फ्री हिट देखील आहे आणि फक्त 3च बॉल बाकी राहिलेत. मग तो माइंडसेट तोच फलंदाजाचा की आला बॉलवरती जशी तलवार फिरवली जाते तशी बॅट फिरवली जाईल. फायदा किती घेतला जाईल पाहूयात. बचवला जाईल का रोहित? चांगला बॉल आहे यावेळेस, फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय, चांगला फटका देखील पाहायला भेटतोय. फिल्डर आलाय, थोडस मिसफिल्ड आणि त्याच्यानंतर 2 धावसंख्येचा कॉल. 2 मिळतील असं दिसलंय. पुन्हा ती स्ट्राईक घेतली जाईल. आजचा दिवस योगेश रडनं गाजवलाय, परंतु आज या मॅचमध्ये थोडासा त्याचा स्ट्राईक रेट कमी राहिला आहे. गेल्या मॅचमध्ये जो स्ट्रायकर स्ट्राईकनं जो खेळला तिथे खूप चांगला खेळ राहिला होता, परंतु या इनिंगमध्ये थोडंसं त्यालाही थांबवलं गेलंय. स्ट्राईक रेट थोडासा कमी दिसतोय. धावफलक पुढे सरसावलंय 27. 2 बॉल बाकी आहेत. चांगला चेंडू, तिथे धाव काढण्याचा प्रयत्न झालेला नाही. संदीप धावत सुटला, अर्थात त्याला मैदान सोडावं लागेल. झटका दिला जाईल आणि आता ती मिळेल विकेट. फलंदाज संदीप आउट. आता राहिला अंतिम बॉल, तिथे प्रयत्न झालेला नाही. तो सेल्फ कॉन्फिडन्स दाखवलाय. 27 धावा झालेल्या आहेत. 27 वरती धाव फलक. अंतिम बॉल राहिला आणि तिथे टार्गेट सेट करायचा आहे. सेल्फ कॉन्फिडन्स दाखवलाय. स्ट्राईक घेऊन खेळलेत. पाहूयात फायदा किती घेतला जाणार. यावेळेस लॉफ्टेड हिट आहे. जितकी जास्त उंची आहे तितके जास्त अंतर आणि तिथे पकडला झेल. बाहेर झेल पकडलाय, जो आम्हाला भरपूर वेळा 12वा खेळाडू दिसला होता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तो होता आणि त्यांना आता बरोबर तिथे जाऊन तो झेल पकडलाय आणि लाजवाब झेल पकडत असताना ते 300 रुपये कमावलेत. अभिनंदन त्या खेळाडूचं. षटकार आलाय, एंड चांगला केलाय आणि त्या धावा झाला धाव फलकावरती 33. शेवटच्या बॉलवरती फायदा झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा आणि त्या खेळाडूचाही. चला आपण लगेचच देऊया ते रोख रक्कम कॅश प्राइज. जेबी स्पोर्ट्स शेंडेगाव आणि त्या टीमचे ते 12वे खेळाडू होते आणि आता त्यांनी झेल पकडलाय. म्हणजे 12वा खेळाडू पहा किती त्यांचा टीमचा स्ट्रॉंग आहे, तो झेल पकडू शकतोय. आणि आता ते रोख रक्कम कॅश प्राइज आमच्या आयोजकांकडनं दिलं जात आहे. पारधी साहेबांच्या शुभ हस्ते दिलं गेलंय. जानूजी हिरवे साहेबांकडनं हे कॅश प्राइज लावलं गेलंय. रोख रक्कम 300. आजच्या संध्याकाळची सोय त्या खेळाडूची झाली असावीत. आणि पहा ते टीम मेंबर किती खुश झालेत, कारण आपल्या टीम मेंबरला ते मिळालेत, मग तो एक वेगळा आनंद असतो. आता सगळी टीम तिथे अगदी आपण पाहत आहोत, त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे की 12वा खेळाडू आपला काहीतरी करू शकतोय. म्हणजे आता कदाचित त्याला चान्स मिळू शकतो टीममध्ये. चला तर खूप चांगला टार्गेट झालंय, जिथे 33 झालात आणि या मॅचला करायचं आहे 18 बॉल 34ची गरज.
अंत भला तो सब भला असं सांगितलं जातं आणि तो अंत खूप चांगला केला गेलाय या इनिंग्सचा. कारण तिथे ठोकला आहे एक कॉन्फिडन्स देणारा तो स्ट्रोक, आत्मविश्वास वाढवणारा तो स्ट्रोक योगेश हरडच्या बॅटमधनं. आणि आता फायनली ते टार्गेट सेट झालंय. 33 झाल्यात मॅचला करायचे 34. सिद्धिविनायक नावच्या पाट्या संघाला चला फिल्डिंग लावलेली आहे. ओपनिंगची पेअर जाणं गरजेचे असेल. सध्या तरी खेळाडू कक्ष आपल्या स्क्रीनवरती दिसतंय, तिथे चर्चा खूप साऱ्या होत आहेत. 18ला 34 करायचे आहेत. हे संध्याकाळचं सत्र आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये ती फलंदाजी लेफ्टी बॅटर खूप महत्वाचे असतात. आणि आता पाहूयात या मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने तो खेळ राहील. आणि आता प्लॅनिंग रायटी बॅटर दोघेही आलेत. जिथे सुरेश वेले अर्थातच मास्तर आणि त्यांच्या सोबतीला विशाल वेले ही जोडी पाहायला भेटते. चला आपण वळूयात. पूर्वार्ध समाप्त झालं, उत्तरार्धाकडे वळणार आहोत. पहिला चेंडू तिथे सुरुवात खूप लाजबाब राहिले आहे. महेशनं आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ दाखवलाय. प्रत्येक मॅचमध्ये महेश हरड जिथे सड पातळ बांधायचा खेळाडू आहे, परंतु ती गोलंदाजी प्रत्येक मॅचला खूप चांगली दाखवली आहे. 34चा चेस, क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न, अजून एक प्लॅन मिस. डॉट बॉलवरती डॉट बॉल येत आहेत, तो दबाव बनवला जाईल. जिथे जर पहिल्या ओव्हरला तो स्टार्ट मिळाला नाही तर मी म्हणेन संघ थोडंसं दबावामध्ये खेळेल, परंतु जर पहिल्या ओव्हरलाच 14-15 धावा जर आला तर ते चेस करण्यासाठी सोपं जाईल. पाहूयात काय घडेल. 16ला 34 आता करायचे आहेत. फुल लेंथ होता, यावेळेस फुल टॉस करून बसलेत, लॉंगनला खेळलेत आणि आता बॉल खूप चांगला अडवला जाईल. बॉल अडवून फेकी केलाय, तोपर्यंत थ्रो थोडासा खराब राहिलाय, फायदा घेतला जाईल. 2 धावा, सहज 2 धावा मिळत आहेत. हा बॉल देखील तिथेही लाऊड अपील होती, परंतु कनेक्शन राहिलेलं नाहीत. विशाल वेले एक मॅच विनर प्लेअर जरूर आहे, परंतु त्याच्या विरोधामध्ये महेश हरडची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. धावा फक्त झालेला आहे 2. 14ला 32 करायचे आहेत, तर रिक्वायर रन रेटने जावं लागणार आहे. ज्या पद्धतीचा मॅच आहे त्या पद्धतीने आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये ती कामगिरी करणं गरजेचे असेल. आज मोठ्या मोठ्या संघांना दोन्ही संघानं पराभूत करून आलेले आहेत या राऊंड पर्यंत, आणि त्याचमुळे ही आता यावेळेस ही मॅच खूप महत्वाची. दिशा द्यायचं कार्य करण्याचा प्रयत्न होता. बॉडी लाईनवरती बॉल आदळतोय, तिथे स्पर्श होतोय आणि तिथे अजून एक चांगला बॉल महेश हरडचा. आता अंतिम बॉल राहिलाय. पहिल्याच ओव्हरला तो दबाव दिसतोय, धावा झालेल्या नाहीत, हातच खोलण्याची संधी मिळालेली नाहीत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि आता महेश हरडची गोलंदाजी लाजबाब राहिली आहे. 13ला आता 32 करायचे आहेत. आता प्लेसमेंट चांगली आहे. यावेळेस पाहता होता पण थोडस फ्रंट फुटवरती गेले होते, त्यानंतर बॅक फुटवरती वेट ट्रान्सफर केला आणि स्क्वेअर कट केलाय. बॉल निघालाय कव्हर क्षेत्रामध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाचा 4 येतोय चौकार. आणि आता करायच्या आहेत त्या 28.
पहिली ओव्हर खूप चांगली राहिली आहे. आज इथे विकेट जरूर नव्हती परंतु इकॉनॉमिकल षटक राहिलं. 6 बॉल 6 फक्त खर्च झाल्यात. ही महत्त्वाची गोलंदाजी राहिली आणि आता 12ला 28 करायचे आहेत. रिक्वायर 100 वाढला. जिथे प्रति ओव्हरला तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर 11च्या सरासरीनं जायचं होतं. आता ती सरासरी वाढली आहे. रिक्वायर 100 वाढला आणि आता 14च्या सरासरीनं जावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनीष देवले आपल्याला पाहायला भेटणार आहे. क्वालिफायचा हा मॅच आजच्या दिवसाचा, जिथे आपण म्हणतो आहोत की बक्षीस पात्र फेरी. इथे हा सामना जिंकल्यानंतर तुम्हाला या स्पर्धेची एक ट्रॉफी जरूर मिळणार आहे. त्यासाठी ही चुरस, त्यासाठी ही लढत सध्या तरी लढली जाते. खूपच आकर्षित भव्यदिव्य ट्रॉफ्या देखील या स्पर्धेच्या आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि त्या पहिल्याही दिवसापासून तिथे आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर आहेत. जाऊयात पुन्हा एकदा. सुरेश वेले आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला भेटत आहेत. लाफ करण्याचा प्रयत्न, काही काळ चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर धावतायत. सिंगलचा प्रयत्न दिसतोय. आता धावत सुटले त्यांनी पाहूयात. यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला ती विकेट, सहजरित्या ती विकेट मिळाली आणि आता कदाचित ती विकेट बहाल झाली आहे की काय, कारण धावतच सुटले होते आणि इथे आता 1+ विकेट. आज 7ला मिळालेली आहे पहिली विकेट आणि आता मॅच मध्ये महत्वाची ती रणनीती होती की सुभाष वेलेला मैदानाच्या आतमध्ये आणायचं होतं, कारण लेफ्टी बॅटर आहे. ज्या पद्धतीने योगेश अरडनं बॅटिंग केली त्या पद्धतीने ती बॅटिंग होणं गरजेचे असेल, कारण लेफ्टी बॅटरसाठी खूप चांगलं वातावरण, हवेचा झोत खूप वाढलाय. तिथून बॉल लगेचच बॉल निघून जाऊ शकतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहूया ते स्ट्रायकर एंडला आल्यानंतर ते दिसेलच, परंतु पाहूया दुसऱ्या बाजूला मनीष देवलेची गोलंदाजी देखील चांगली आहे. लिस्टमेंटच्या नादामध्ये होते. अवे फ्रॉम दी बॉडी बॉल राहिलाय, पंचांनी कळवला व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा तो इशारा आला आणि त्यानंतर चॅलेंज केलेला आहे. पंचांचा निर्णय आला. जाऊया चेक करूयात हा बॉल. यस, इट इज फेअर बॉल. चांगला चेंडू आहे. फेअर बॉलचा इशारा आलाय, म्हणजे तो डॉट बॉल येतोय आणि आता 10ला 27 करायचे आहेत. याही वेळेस ते टायमिंग जुळालेलं नाहीत. डीपमध्ये चेंडू चालला, फिल्डर येईल. योगेशकडनं खूप चांगली फिल्डिंग होते आणि त्या बॉल फेकी करेपर्यंत आता नॉन स्ट्राईक एंडला विशाल पोहोचलाय. सुभाष वेले आता स्ट्रायकर एंडला जात आहे, जिथे आता अपेक्षा खूप साऱ्या वाढल्यात. ते मोठे स्ट्रोक आलेले नाहीत आणि गोलंदाजी मनीष देवलेची देखील चांगली राहिली आहे. 8 धावा झाल्या आणि आता 9ला करायच्या 26. 9 बॉलमध्ये 26 धाव संख्येची गरज. असला थोडासा जास्तचा वेळ घेतला जातो, लक्षात घ्या. फास्ट थोडंसं खेळा. 9ला 26 हवा आहेत. फुललेन तुदा यावेळेस देखील आपण पाहत आहोत तो विशेपला फटका येतोय. फिल्डर सेट केला गेलाय. सिंगलच्या व्यतिरिक्त काही दिसत नाहीत. याही वेळेस ती फिल्डिंग चांगली होते. फिल्डिंगचाही स्टँडर्ड जपलाय आजच्या दिवसामध्ये. समर्थ 11 काठीचापट्टा टीमनं सगळ्याच खेळाडूंचं समर्थन राहिलंय आजच्या दिवसासाठी आणि त्याचमुळे याही मॅचमध्ये ते मजबूत स्थितीमध्ये दिसत आहेत. मोठे स्ट्रोक आले नाही तर संघ
थोडासा पिछाडीवरती झाला असं चित्र दिसलंय, कारण 9 धावा झाल्यात आणि 8ला आता करायच्या आहेत या मॅचमध्ये 25. या 2 बॉलवरती एखादा बिग हिट तर तो दबाव धावसंख्येचा कमी होईल. अन्यथा संघ पिछाडीवरती चाललाय, थोडासा मागे मारण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेस आपण पाहतो तो गॅप शॉट सिलेक्शन दाखवलंय, चान्स कमी आहे आणि आता बॉल निघालाय थर्ड मॅच क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल वेलेचा 4 चौकार. तेरावरती धावफलक आता जाऊन पोहोचलाय आणि आता राहिलाय या ओव्हरचा तो अंतिम बॉल, जिथे 7ला करायच्या 21. 7 बॉलमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे इथून. इनसाइड आउट स्ट्रोक चांगला आहे. इथे डिस्टन्स थोडस कमी मिळालंय आणि खूप चांगला तो झेल पकडलाय. झेल नाही तर मॅचेस पकडले आहे, कारण विशाल वेलेची विकेट. फलंदाज विशाल आउट. खूपच चांगलं जजमेंट ते राहिलं आणि आता विशाल वेलेची सगळ्यात महत्वाची विकेट ती कॅरी झाली आणि आता 6ला 21 करायचे आहेत. 18ला 34चं समीकरण होतं आणि आता सामना पूर्णपणे फसलेला दिसतोय. 6 बॉलमध्ये 21 धावसंख्येची गरज. नवीन खेळाडू आलाय आकाश वेले आपल्याला पाहायला भेटेल, जो की आकाशामध्ये मारण्यासाठी माहीर आहे, परंतु स्ट्राईक सध्या तरी लेफ्टी बॅटरकडे आहे आणि त्यामुळे ती मॅच अजून देखील मी म्हणेन ऑन आहे. काही होऊ शकतंय, अशाही परिस्थितीमध्ये धावा येऊ शकतायत आणि लेफ्टी बॅटर समोर आहे. चर्चा करताय दोन्ही खेळाडू. ती चर्चा हीच आहे की कशा पद्धतीने धावा काढायच्या आहेत. 6ला 21. 3 मोठे स्ट्रोक खेळावे लागतील तर तुम्ही विजयाच्या छायेमध्ये जाल आणि मग तो त्यानंतर विजयाचा झेंडा रोवला जाईल या मॅचमध्ये. पाहुयात घडेल का असं काही. गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या ओव्हरमध्ये अक्षय देवले आता आपल्याला पाहायला भेटतो बॉलिंग मार्कवरती. अंतिम ओव्हरमध्ये 6ला 21. पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, तिथे आपण पाहतो फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग होईल, बॉल स्टॉप होत पर्यंत पहिला शेड्यू डॉट बॉल येतोय. 5ला आता 21 करायचे आहेत. 5 बॉलमध्ये 21 धावसंख्येची गरज. 2 ओव्हरला फक्त 13 धावा काढल्या गेल्यात. 8 ते 9 धावा जरी तुम्ही काढत राहिला असतात तर 18 ते 20 धावा या परिस्थितीमध्ये जर दिसल्या असत्या तर ते समीकरण थोडंसं सोपं राहिलं असतं, परंतु तसं घडलेलं नाहीत. 5ला 21 आता करायचे आहेत. बॉलला सोडू दिलाय पण कळवतात वाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळेल. आता 5 बॉलला 20. 2 षटकार 2 चौकार जर आले तर हा मॅच फिनिश होईल. पाच बॉलमध्ये 20 धावसंख्येची गरज. क्रॉस बॅटेड न मारलाय, गॅप आहे का पाहूयात. बॉल निघाला मस्त गला दस्तक देऊन चेंडू झालाय सीमा पार. टाळ्यांचा गजर होईल आणि इथे येईल हा महत्वाचा 4. येतोय चौकार. आता 4 बॉलला 16 करायच्या आहेत, म्हणजे 4ही ते फटके खेळणं गरजेचे असतील. 4ही चौकारांची गरज आहे. चार बॉलला 16 करायचे आहेत. क्रॉस बॅटेडनं मारला, यावेळेस देखील आपण पाहतो तिथे फिल्डर आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. 2 कॉल आहे आणि त्या 2ची मदत मिळेल असं दिसतंय. तोपर्यंत 2 धावा घेऊन जात आहेत. मॅच इज ऑन. सामना संपलेला नाही, तो शेवटपर्यंत सामना ऑन ठेवण्याचा प्रयत्न झालाय. 3 बॉलला 14 करायचे आहेत. या बॉलवरती एखादा बिग हिट मारला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा तो शिरका होऊ शकतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाला फक्त 1 डॉट बॉल हाताळायचा इथून.
मग त्या सामन्याची ती चुरस थोडीशी कमी होईल. परंतु इथे मी म्हणेन मॅच ऑन ठेवायचे असेल तर चौकार किंवा षटकार हेच तुम्हाला मारावे लागतील तर ती मॅच ऑन राहील. 3 बॉलला 14. 3 बॉल 14ची गरज सुभाष वेलेंकडे. खूप मोठी संधी आहे अशी की अशाही परिस्थितीमधून भरपूर मॅच जिंकवले. चला चर्चा कमी करा, मॅच चालू करा. 3-14. आणि फायनली आता तेच घडलंय. तो पहिला डॉट बॉल मात्र या ओव्हरचा आला आणि आता सामनाच फसलाय. आता राहिले 2 बॉलांनी करायचे 14 आणि आता त्यानंतर व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. अंपायर कॉल आहे आणि त्याच ओके बॅट्समन कॉल आहे आणि आता पाहूया तो बॉल चेक केला जाईल. या सिरीज फेअर बॉल चांगला चेंडू आहे तो आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत पंचांनी आम्हाला कळवलं या सिरीज फेअर बॉल चांगला चेंडू. मग आता 2 बॉलला 14 करायचे आहेत. थोडस विजयाच्या छायेत संघ चाललाय आणि आता तो पूर्णपणे जाईल असं दिसलंय कारण तो मोठा फटका आलेला नाही आणि तिथे आता शांत ठेवलंय आणि आता या मॅच मध्ये तो विजयाचा सुगंध दरवळतोय. सामना पूर्णपणे तो झुकलाय टीम समर्थ 11 काठीचपाडा संघाकडे. 1 बॉल. एक बॉलला 13 करायचे आहेत आणि तो सामना अशा पद्धतीने पूर्णपणे राहिलाय. जिथे 1 बॉल डिलिव्हर करायचा आहे. खूप मोठं अंतर राहिलंय विजय आणि पराजय मधील. इनसाइड आउटला खेळले झेल आहे आणि तो पकडला जाईल का पाहूया. सोडलाय परंतु तरी सामना जिंकलाय. अभिनंदन देऊयात आजच्या दिवसासाठी. आज समर्थ 11 काठीचपाडा संघ 6व्या दिवसामध्ये तो क्वालिफाय होतोय. हार्ड लक टफ लक सिद्धिविनायक नाऊचपाडा संघ. अशा पद्धतीने आजचा दिवस समाप्त झाला आणि घेऊयात लगेचच रजा. भेटूयात उद्याच्या दिवसामध्ये.